मला बरेच लोक विचारत असतात की रोहित, आम्ही सुद्धा कष्ट करतोय आणि सातत्याने कष्ट करतोय, अगदी प्रामाणिकपणे कष्ट करतोय, तरी सुद्धा आमची परिस्थिती का बदलत नाही, तरी सुद्धा आम्ही श्रीमंत का होत नाही, याचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. काय असतं, या युनिव्हर्समध्ये ना 2 प्रकारच्या ऊर्जा असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. म्हणजे अगदी साधू संतांनी सुद्धा सांगितलंय, जर तुमची नियत चांगली नसेल, जर तुम्ही नीतिमत्तेने वागत नसाल, तर तुम्ही कितीही कष्ट करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. म्हणजे एखाद्या मित्राचं सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला वाईट वाटतं. भाऊकीतल्या कुणीतरी गाडी घेतली, शेजाऱ्याने कुणीतरी गाडी घेतली, तर आम्ही कधीच म्हणत नाही की त्याने कष्ट करून घेतली असेल. आम्ही म्हणतो एकतर कर्जाने घेतली असेल, आता बसल हप्ते फेडत आयुष्यभर, नसेल तर काहीतरी 2 नंबरचा धंदा करत असेल. आम्ही मान्यच करत नाही दुसऱ्याचं कर्तृत्व. शेजाऱ्याने एखाद्या लग्न केलं, त्याला एखादी सुंदर मुलगी जर मिळाली, तर जसा पांढऱ्या फळ्यावरती काळा डाग शोधावा ना, तसा आम्ही तिच्यामधल्या फक्त कमीपणा शोधतो. असं नाही म्हणत की अरे ती खरंच खूप दिसायला सुंदर आहे, कसं चांगलं होईल आपलं. आपण सतत इतर लोकांबद्दल वाईट बोलत असतो, मग ते कधी कधी डिरेक्टली, कधी कधी इनडिरेक्टली. आणि आम्ही अशी अपेक्षा ठेवतो की आमचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. जवळच्या मित्राची परिस्थिती सुधारली की आमच्या पोटात दुखायला चालू होतं. तो जोपर्यंत सामान्य असतो, गरीब असतो, तोपर्यंत त्याचा आम्हाला हेवा वाटत असतो. त्याची परिस्थिती सुधारली, त्याची परिस्थिती बदलली की आम्ही त्याला नावे ठेवायला चालू करतो. आणि तुम्हाला सांगू, 90% लोक अशीच असतात. जोपर्यंत एखादा नातेवाईक, एखादा मित्र, एखादा शेजारी, एखादा भाऊकीतला व्यक्ती जोपर्यंत गरीब आहे, जोपर्यंत तो आपल्याकडे मदत मागायला येतोय, तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलत असतो, आपल्याला तो बरा चांगला वाटत असतो. पण जेव्हा तो स्वतःच्या पायावरती उभा राहतो, त्याच्या कर्तृत्वाने त्याची परिस्थिती बदलतो, तो मोठा होतो, तेव्हा मात्र आपल्याला तो डोळ्यामध्ये खुपायला लागतो. मला माहितीये एवढं सांगून सुद्धा काही लोकांच्या विचारात बदल होणार नाही, पण हा जर बदल तुम्ही करू शकत असाल तुमच्या लाईफमध्ये तर करा. मग बघा, हा युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला मदत करेल तुमची परिस्थिती बदलण्यासाठी.